आम्ही जेवायला आलेलो आहोत, हे ध्यानात घेऊन काय करायचं ते करा. काय अहो नानासाहेब खरंच की काय? हा माईसाहेब आता खोटच कसं जेवायला येतात बुवा. जय हो नानासाहेब, हा असा हक्क गाजवणं ना हे फक्त तुम्हालाच जमतं हो. जय हो असंच लक्ष असू द्या हो. किती छान. मी म्हणजे नाही का माधवी 10 वेळा विचार करणार. हो ना. आपल्या माणसांकडे कसला संकोच करायचा आहे, नाही तर मग आपली माणसं असं म्हणायचंच नाही ना. काय संजीवनी? हो अगदी बरोबर. बरं मग काय करू ते सांगा ना. ते आम्ही नाही सांगणार. तुमच्या हातचं आम्ही जे खावं असं तुम्हाला वाटत असेल ते करा, आम्हाला ते आवडेल. बरोबर. बरं मग सोलकढी आणि जिरा राईस करते, आणि वाल आहेत मोड आलेले, त्याला ना लसणीची छान फोडणी घालून उसळ करते, लाल मुळ्याची कोशिंबीर करते आणि फुलके. पण फुलके करू की तांदळाच्या भाकऱ्या करू? भाकरीच करा. अहो काय छान बेत ऐकवलात तुम्ही. या स्थळी तर आलो होतो आम्ही. आणि ऐका माधवीताई, सोबत ना त्यातली सांडगी मिरची तळा आणि आंबोशीचं लोणचं. आहा क्या बात है. काय हो सुरेशराव, काय बघताय? नाही हो म्हणजे खरंच बाबाजी त्याच्यावर असंच लक्ष असू द्या हो. अहो नानासाहेब तुम्हाला प्रत्येक गोष्टीत किती रस आहे हो. कमाल आहे हो नानासाहेब. जय हो. आणि मी म्हणजे नाही का हो माधवी 100 वेळा विचार करतो, अमुक खाल्लं तर काय होईल, तमुक खाल्लं तर काय होईल. अहो सुरेशराव, या छोट्या छोट्या गोष्टीतूनच त्या फुलचुक्या पक्षासारखा आनंद टिपायचा असतो, चोखायचा असतो थेंब थेंब. आपला घडा आनंदाने कधी ओसंडून वाहतो, पत्ताच लागत नाही. पाडगावकरांनी म्हटलंच आहे ना, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. काय तीच तर गंमत असते आयुष्याची, नाही का? जय हो नानासाहेब, जय हो. क्या बात है. वा. बोला सर, मिळाला वाटतं वेळ. काढावा लागतो मॅडम साठी बाबा, नाहीतर मग ऐकून घ्यावं लागतं. अच्छा, फार स्ट्रिक्टच वाटतं मॅडम. नाही तशा बऱ्या आहेत, पण काय ना दिलेला शब्द पाळला नाही ना की त्यांना राग येतो. आणि एकदा का त्या रागवल्या की काय नाही, दिल टूट जाता यार. पुरे बास झालं स्टाईल मारणं. कामाचं काय ते बोला, नाही तर म्हणशील चला मेघना खूप काम आहे, ठेवतो मी फोन, बाय बाय बाय. हो तसं होण्याची दाट शक्यता आहे. हे पण मुद्दा काहीच नव्हता, जनरल फोन केला होता. काय घरच्या आघाडीवर कसं काय, सगळं आलबेल ना? येस सर, ऑल ओके. नानामाई गेलेत आई बाबांकडे. काय अचानक काय झालं? अरे नाही रे, गावाहून आणलंय ना काय ते द्यायचं म्हणाले. मग एकदा रेंगाळलं की रेंगाळलं. हो ते पण आहेच. आणि तिथे जेवणार आहेत दोघे आज. अरे वा, सॉलिड आहे. मी तसं म्हंटल आईला कळवते म्हणून, तर म्हणाले पाहुणे म्हणून नाही जायचंय आम्हाला, घरचे म्हणून जातोय. अजिबात कळवू नकोस, आमटी भातही चालेल आम्हाला, सरप्राईज देतोय आम्ही. येस, ये होईल ना बात. तुम्हा देसाईना ना भयंकर हौस आहे सरप्राइजेस देण्याची. अच्छा, आम्हा देसायांना नाही लक्षात ठेवणार आहे मी. आणि काय ग, आवडत नाहीत का सरप्राइजेस? हे पण मग तू काय नाही गेलीस नानामाईन बरोबर? अरे विजयाताई बाहेर गेल्यात एक्झिबिशनचं बघायला, आणि मुलं यायची आहेत ना. आणि आता मयूचा ताबा माझ्याकडेच आहे. विसरलास का? अर्चुताई ट्रेनिंगला गेल्यात ते. अरे हो यार, घर जाम शांत असणार आहे ना आता 10 दिवस. आत्ता कळेल तुम्हाला त्या नसल्या की काय होतं ते. हो ना यार, मला तर आत्ताच कंटाळा आलाय. काळजी करू नकोस, 10 दिवसांनी ट्रेनिंग संपून आलं ना की अशी धूमधाम करतील की 10 दिवसातला सगळा कंटाळा नाहीसा होईल. हो हो हो. हे बरं चल बाय. काय टाइम अप? येस येस टाइम अप. चल बाय, टेक केअर, सी यू. बाय, सी यू. बाय.
वा 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 सुरेशराव, अन्नदाता सुखी भव. संजीवनी, पदार्थ तेच असतात पण हातागणिक कशी चव बदलते नाही हा? खरंय. वा 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 सुरेशराव, छान वाटलं अगदी. नानासाहेब, माईसाहेब, मस्त तर खरं आम्हाला वाटलं. म्हणजे तुम्ही आवर्जून इकडे आलात, हक्कानी जेवणाची फरमाईश केलीत, हो की नाही हो माधवी? आणि किती छान प्रेमाने जेवलात हो. बाबाजी, अद्भुत माणसं आहेत हो. जय हो. सुरेशराव, माधवी त्यांच्या हातच्या सुगरा जेवणाने पोट इतकं भरलंय की आता त्यात स्तुती मावणार नाही. काय संजीवनी? खरंय. नाही 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 हा नानासाहेब, माईसाहेब, पण तरी सुद्धा तुम्ही सगळे अद्भुतच. जय हो. बर आहे, झालं समाधान. बरं संजीवनी, आपला बेत सांग यांना. बरं, आम्ही उभयतांनी असं ठरवलेलं आहे की तुम्ही उभयता आमच्याकडे राहायला येताय 8-15 दिवस. कळलं? काय? हो. तुम्हाला घेऊन जायसाठी आलोय आम्ही दोघं. मग नाही म्हणजे नानासाहेब, माईसाहेब, म्हणजे विशेष काही कारण काय, म्हणजे निमित्त काय? काहीही निमित्त नाही, हेच निमित्त. नानासाहेब, तुम्ही असं कोड्यात बोलू नका हो. समजत नाही, सरळ सोप्या भाषेत सांगा ना, मला समजेल असं. बा सुरेशराव, साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 8-15 दिवस लेकीकडे राहायला या, एवढं निमित्त पुरेसं आहे का? माफ करा नानासाहेब, म्हणजे तुमचा अपमान नाही करायचा आहे मला, पण हे असं कारणाशिवाय लेकीकडे जाऊन राहणं बरं नाही हो वाटत. नाही ठीक आहे. नाही, आम्हाला कल्पना नव्हती तुमची लेकीवरची माया आटली आहे. नाही नाही, म्हणजे असं नाही हो नानासाहेब, माईसाहेब. मग मला सांगा सुरेशराव, आई वडील आपल्या मुलाकडे हक्काने जाऊन राहतातच ना, मग मुलीकडे का जाऊ नये? मुलगी सुद्धा त्यांचं हक्काचं लाडाचं लेकरूच असतं ना. मग हा भेदभाव कशासाठी? हो. अहो, आता तुम्ही दोघे इथे एकटेच असता म्हणून मेघनाने तुमची सतत काळजी लागून राहिलेली असते. हो, आणि लेकीचं एवढं भरलं घर असून सुद्धा तुम्ही दोघं एकटेच राहणार, बरोबर दिसतं का? सांगा बघू तुम्ही. अहो, पण नाही बिन नाही. तुम्ही जर आता आमच्या बरोबर आला नाही तर मी असं समजेन की तुम्ही अजूनही आम्हाला परक मानता, आपलं मानत नाही. काय हो? बाबाजी, हे खरंच अद्भुत आहे तो माणसं. चला माधवी, बायका भरायला घ्या. सुरेशराव, घाई करू नका. आता मस्त जेवण झालंय, आता थोडा वेळ लंबायमान होऊया. दुपारी फक्कडचा चहा पिऊया, गप्पा मारूया, आणि मग रात्रीच्या जेवणाला देसाई वाडीमध्ये दाखल होऊया. कसं? जय हो. जय हो. आज एवढी सामसूम? म्हणजे अर्चू ट्रेनिंगला गेले त्याचा परिणाम नाही ना? गेले कुठे सगळे? अहो नाही, मुलं आता होमवर्क करत बसली आहेत. आणि विजयताई गेल्या त्या एक्झिबिशनचं बघायला, आणि अमित दादा आणि आदित्य अजून आलेच नाहीयेत. आणि आपले लीडिंग मॅन अँड लीडिंग वुमन नानामाई कुठे आहेत? ते माझ्या आई बाबांकडे गेलेत. काय? अरे हा, करेक्ट. गावाहून काहीतरी गमती जमती आणले असतील ना, त्या द्यायला गेले असतील. हो, सकाळीच गेलेत. दुपारची जेवणही तिथेच झाली. काय सांगते? हो, शेवटी मी आता म्हंटल, अहो यायचा काय विचार आहे की नाही? मग नाही, येत आहेत. कढी खिचडीची फरमाईश आहे. अरे वा, कढी खिचडी कर कर कर. मी वरून सांडगी मिरची आणतो तळून मस्तपैकी सणसणीत. अरे एक मिनिट, अण्णा काकांचा फोन. हा बोला अण्णा काका. भेटले का जावई? चित्रा भेटली की नाही? बर 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 बर. मला सांगा, आईंची तब्येत कशी आहे? बरी आहे ना? अरे वा वा वा. ऍक्च्युली चित्राचं बरेच दिवस चाललं होतं जाऊया जाऊया म्हणून, पण मनोजचं म्हणणं होतं अण्णांना आईनं अभिमान वाटेल असं. नाही अण्णा काका, असं म्हणून कसं चालेल? आपण अप्रिशिएट करायला हवं ना. हो हो हो. बोलला का? बर बर. ऍक्च्युली काय झालंय, माझी आणि मनोजची भेट नाही झाली एवढ्यातल्या एवढ्यात, त्यामुळे सविस्तर बोलता नाही आलं.
हो हो, नाही नाही, मी बोलेन मनोजशी, तुम्ही काळजी करू नका. हो हो, तुम्हाला फोन करून सगळं सांगेन. हो 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 हो, आम्ही सगळे मजेत आहोत. सांगतो, नाना माईना नमस्कार सांगतो. हो हो, मेघनाही मजेत. हो हो, ठेवू? अच्छा. काय तेच ना मनोजच्या बिझनेसचं. कमाल आहे मनोजची. अण्णा म्हणत होते मनोज सगळं व्यवस्थित सांगत होता म्हणून. मनोजची पण कमाल आहे. ज्यांना फारसं कळणार नाही त्यांना सगळं सांगत होता, आणि ज्यांना समजेल अशा लोकांशी कावाक्षर बोलायला तयार नाही. त्याचा तो गारमेंट्सचा व्यवसाय, आणि इतक्या कमी वेळात इतके पैसे. कधी कधी भीती वाटते. म्हणजे तो जे काही करत असेल ते बेकायदेशीर असेल अशातला भाग नाही, कारण तसा तो स्वाभिमानी आहे. पण त्याचा तो राग, आणि प्रत्येक जण आपल्यावर आरोप करतोय अशी जी काही त्यांनी समजूत करून घेतली आहे, त्यामुळे त्याच्याशी बोलायला कधी कधी भीती वाटते. पण एकदा वेळ काढून त्याच्याशी बोलायलाच हवं. बरं चल, मी फ्रेश होऊन येतो. तू कढी खिचडी कर, मी सांडगी मिरची घेऊन येतो. हो हो, नानाबाई पण येतीलच तोपर्यंत. चल आलं. चा वा, काय आज अगदी रमला होतो व्यायामकडे. सकाळी गेला तर डायरेक्ट आत्ता. अरे काय नाही रे, काल तुला म्हटलं ना, आम्ही तिकडे बामणोलीला गेलो होतो तेव्हा चैन पडत नव्हतं तुमच्याशिवाय. तर असं विचार केला की मेघनाच्या आईबाबांना कसं एकटं एकटं वाटत असेल, म्हणून गेलो आपलं त्यांना थोडा वेळ सोबत करायला. अरे तुला सांगतो, मेघनाच्या आईने काय स्वयंपाक केला होता. आहा, काय 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 केलं होतं? अरे सगळ्यात साबूक म्हणजे सोलकढी. आहा. हो, आई सोलकढी छानच करते, पण चिंचेचं सार आईच्याच हातचं चाखावं. एकदम मस्त वाटलं आम्हाला. नाही म्हणजे आम्ही सुद्धा ना अगदी निवांत गेलेलो होतो. छानपैकी गप्पा मारल्या, एकत्र जेवायला बसलो, मग नंतर थोड्याशा अजून गप्पा झाल्या, मग चहा पाणी घेतलं आणि आलो हलत डुलत. काय हो, खूप बरं वाटलं असेल ना आई बाबांना? हो तर, अरे मजेत गेला त्यांचा दिवस. पण तुम्ही निघून आल्यावर पुन्हा ते एकटेच. काय करणार? नाना त्यांना घेऊन यायचं ना इकडे. आम्ही खूप आग्रह केला, नाही का ग संजीवनी? हो तर, किती वेळा मी त्यांना सांगितलं, अहो चला 8-15 दिवस आमच्याकडे राहायला. खरंच? मग ते छान झालं असतं माई. पण ऐकायलाच तयार नाहीत ना. तुझ्या बाबांचं नेहमीसारखं सुरूच झालं परत. मुलीच्या सासरी कसं जाऊन राहायचं बाई आम्ही. आणि अवघडल्यासारखं वाटतं ना आम्हाला तिकडे. 1 ना 2 हजार कारणं दिली बाबांनी. नाही ऐकणार ते. तुला त्यांना अगदी भेटावंसच वाटतंय का? म्हणजे अगदी असं ताबडतोबड? हो, पण कसं शक्य आहे? माझ्याकडे आहे एक जादू. अगं खरंच. नाना, चेष्टा करताय तुम्ही. घ्या, सुनेचा सासऱ्यावरच विश्वास नाही. शी बाबा, तुम्ही आज खूपच फिरकी घेताय माझी. अर्चुताई नाहीयेत म्हणून माझा नंबर लावलाय बहुतेक. अगं खरंच, आम्ही तुझा विश्वास आहे की नाही माझ्या जादूवर? अरे 100% नाना. आत्ता जर का तुम्हाला सांगितलं ना की जादूने हवेत ना 10 लाख काढा, तर लगेच काढून द्याल तुम्ही, हो की नाही? नाही म्हणजे तरी पण माझा विश्वास आहे बरं का नानांवर. हा म्हणजे जादूवर त्यांच्या. मी काय, माईचा पण विश्वास आहे, हो की नाही माई? हो तर, नाही म्हणजे इतर वेळेला किती थापा ठोकू देत, पण जादूच्या बाबतीत मात्र माझाही 100% विश्वास आहे त्यांच्यावर. अगं असं काय करतेस? प्रत्यक्ष पडताळूनच बघ ना. बघ बघ, सांग त्यांना, सांग. आई बाबांना भेटायची इच्छा आहे की नाही? हा सूर्य आणि हा जयद्रथ. सांग नानांना, सांग. हो, भेटायचंय. नक्की करू जादू. चल डोळे मीट. मीठ मीठ डोळे मीठ.
हा. काय चिकन चोपडी 54 खरपूस 8 बेंदा 1 रुपया तिरकट 5 रुपया बोलो मांगताय आई बाबा मांगताय. अरे बच्चा आँख खोलो. जय हो. So sweet of you. Thank you so much. अरे जय हो जय हो. पोचली का वेळेवर विजया? अगदी कट्टुकट पोचलो आम्ही. बरं गाडी पण राईट टाइम होती आणि सुटलीही वेळेत. चला सकाळीच पोचेल ना रे. हो. नाही म्हणजे आईचं ऑपरेशन सकाळीच आहे ना. हो एकाच डोळ्याचं आहे. दुसऱ्या डोळ्यातही मोतीबिंदू होतोय पण अगदी सुरुवात आहे. अगो बाई हो का? नेमकं आम्ही आलो आणि विजयाताईंना जावं लागलं नाही. खरं तर मी त्यांच्याकडनं ना पॅचवर्क शिकून घेणार होते. अहो येईल की 4-5 दिवसात परत. तेव्हा शिका तिच्याकडून काय शिकायचं ते. आणि आम्ही थोडंच तुम्हाला आत्ता लगेच जायला देतोय. हो पण नानासाहेब एक सांगतो हा, म्हणजे जय हो, पण आधीच आमचं जास्ती असलेलं वजन आणखीन वाढवून जाणार होता मी. एक तर इतकं रोज अप्रतिम खायला मिळणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा गोड सहवास सुद्धा हो. जय हो जय हो. पण नानासाहेब एक टेन्शन आहे हो. ज्यांना कोलेस्ट्रॉल आलाय ना त्याचं काय? मॉर्निंग वॉक आहे ना आपला. उद्यापासून सुरू करूया. हा. माफ करा हो नानासाहेब, पण 2 गोष्टी आवडता येत नाहीत हो कधीच. एक तर रात्रीचं जेवण झालं की लगेच माफ करा झोप येते आणि दुसरं म्हणजे सकाळी लवकर उठता नाही येतो. अहो एकदा जाऊन तर बघा, आपोआप सवय लागेल तुम्हाला. म्हणजे आमच्या माई आणि मेघना दोघी जातात ना तसं. असू द्या आम्ही असू दे. लगेच काही इतकं बोलायला नकोय मला. मेघना उद्यापासून परत सुरू करूया आपण मॉर्निंग वॉक. हो हो. अच्छा यावेळेस किती दिवसांसाठी? शूज टाकलेत माऱ्यावर ते काढा आधी. हो मेघना असू दे काढून दे तूच आता. मला हात मोडलाय म्हणून जात नाही हो मी. हे माई तू काय हातावर चालतेस का? हं? अरे पण गोळ्या चालू आहेत ना अजून. अच्छा अच्छा म्हणजे गोळ्या चालू आहेत म्हणून ही चालत नाही. बरं 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 वा बरं वात वा. चला सकाळ व्हायची तेव्हा उद्या. आता रात्र झालेली आहे. चला झोपूया मस्तपैकी. दादा काय रे? 1 मिनिट हा. हे घे. काय काय हे? अरे उघडून तर बघ. आधी अरे काय हे? तुझ्या एजन्सीसाठी माझ्याकडून तर पर्सनल लोन घेतलंय मी माझ्या नावावर. तुझी सुरुवात तर होऊ शकते. आदित्य अरे मी मोठा भाऊ आहे तुझा आणि हे तू. दादा डोंट वरी. हे मला गरज लागली की मी तुझ्याकडेच धाव घेणार आहे है ना. काय बोलू मी आता यावर. तुला तुला थँक्सही म्हणता येत नाही आणि म्हणायचं सुद्धा नाहीये. आता काहीच बोलायचं नाहीये. तो चेक आहे ना तो सरळ डिपॉझिट करायचा. कळलं? नाही मी चेक ठेवतो आता पण विजया इथे नाहीये ना. सो तिच्याशी बोलल्याशिवाय मी एकटा कसा निर्णय घेणार ना. काय ना. करेक्ट आहे करेक्ट आहे. करेक्ट आहे आदित्य. तू जे काही केलंयस ते अगदी बरोबर आहे. आणि अमित तू जे काही करतोयस तेही बरोबरच आहे. हो ऑल दी बेस्ट.
बाबाजी बाबाजी, अहो हे आतमध्ये काय पाहिलं मी माझ्या डोळ्यांनी, अहो काय ऐकलं माझ्या कानांनी. अहो 5-50 रुपयाची गोष्ट असती तर प्रश्न नव्हता हो, पण आमच्या जावई बापूंनी 12 लाखाचं कर्ज काढलं, ते सुद्धा स्वतःच्या उरावर हो, स्वतःच्या उरावर. अहो बाबाजी, त्यांना काहीतरी व्यवहार ज्ञान द्या हो. अहो हे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेता येतो ते. बाबाजी समजावा त्यांना बाबाजी. अहो किती हातवारे करत बोलताय तुम्ही. अहो कोणीही लांबून जरी बघितलं ना तरी त्यांना कळेल आपण कशाबद्दल आणि काय बोलतोय ते. असू दे, नाही घाबरत मी. हे बघा माधवी, मगाशी आतमध्ये मी काहीही बोललेलो नाहीये, ते बरं दिसणार नाही म्हणून. पण नानासाहेबांशी एकट्याशी बोलू शकतो की नाही मी, त्यांना एकटं गाठून? अहो पण मी म्हणते कशासाठी. आपण इथे 4 दिवस राहायला आलोय ते आपल्याला बरं वाटावं म्हणून ना. उगाच का आपण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची, काही गरज नाहीये त्याची. माधवी, असं कसं बोलता तुम्ही? अहो एखादा माणूस जर चुकीचं पाऊल टाकत असेल तर त्याला त्याची चूक आपण दाखवायची नाही का? की त्याच्या आयुष्यात आपण ढवळाढवळ केली? मला सांगा, उद्या म्हणजे असं होऊ नये, पण उद्या अमित रावांचा बिझनेस बोंबलला हो तर कर्ज कोणाच्या डोक्यावर येणार? जावे बापूंच्या ना. नाही म्हणजे मदत करायला काही हरकत नाही हो, पण ना नात्यामध्ये कुठलाही व्यवहार नसावा. म्हणजे मला काळजी वाटते हो, खूप काळजी वाटते मला जावई बापूंची आणि अमित रावांची. आता मार्ग दाखवा हो बाबाजी, मार्ग दाखवा. आमच्या मेघनांवर काही नवीन संकट तर येणार नाहीये ना? नाही म्हणजे बाबाजी, नेहमी कुठलं संकट येणार असेल तर तुम्ही संकेत देता हो, नेहमी देता. मग आता काय झालं बाबाजी?